ही गरज होती तुमच्या दोघांची यार. माझ्याकडे ना ऍक्च्युली एक गुड न्यूज आहे, पण कोणाला सांगू हेच कळत नव्हतं. अरे यार आम्ही आहोत ना, आम्हाला सांग ना. चला चला सेलिब्रेट करूया. चला गुड न्यूज तर ऐक पहिले. हा ते पण ऐकायचं असतं. हा बोल. राधिका गॅरीला डिवोर्स द्यायला तयार झाली आहे. अरे रे 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 ते व्हॉट अरे रे रे रे. हे बघ अरे वारे अरे वारे असं म्हणायचं होतं मला. तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याला बोलायचं काहीतरी वेगळं असतं आणि रिॲक्ट काहीतरी भलताच होतो. तुला अरे वा म्हणायचं होतं ना. ओके ठीक आहे, पण गुड न्यूज आहे ना. येस व्हेरी गुड न्यूज रिअली. नाही गुड न्यूज आहे, पण मला तुझ्या फेसकडे असं बघून वाटतंय की पुढचा मार्ग थोडा खडतर आहे. खडतर डिफिकल्ट. येस. पण गॅरी तर मला पिकअप करायला येतो आणि आम्ही ऍडव्होकेट कडे जातोय. मग जाऊ की नको. मला वाटतं आता तू जा, पण नंतर तू माझ्याकडे ये. मी तुझं टॅरो करते आणि मग मी तुला सांगते काय करायचं. करेक्ट आहे करेक्ट. ओके ठीक आहे, आताची फीस देते. अरे वा बरं झालं. मग उद्या किती आहेत? थांब. काय झालं, पैसे नाही येणार? ही ती वेळ नव्हे. एक सेकंड. गॅरीचा फोन. हा गॅरी. हा रेडी होते मी. हा या पिकअप करायला. ओके सी यू बाय. तर गॅरी मला पिकअप करायला येतोय. मी रेडी होते, आपण एकत्रच निघू मग. हो हो. ओके. अगं काय झालं काय तुला? त्या गुरुकडून पण पैसे घेतले नाही. ही देत होती तर नाही म्हणालीस. अगं अशाने उपाशी मरू आपण. शांत हो केड्या. बड़े बड़े फायदों के लिए छोटे छोटे सैक्रिफाइस करने पड़ते हैं. अरे आगे आगे देख होता है क्या. हो येस. मग आज रात्री तुझं सॅक्रिफाईस. तुला चीज मिळणार नाही. खरंच माणसाच्या आयुष्यात अगदी नको ते प्रसंग कधी कधी समोर उभे ठाकतात. अगदी नको असलेले, त्यामुळे काय प्रॉब्लेम्स वाटतात भाऊसाहेब. खरंय, पण नानासाहेब त्या प्रॉब्लेम्सला समोर तर जावंच लागतं माणसाला. हो जावं तर लागतच, पण माणसाला मार्गही काढावा लागतो ना. आमची सुनबाई पण आपल्या परिणाम प्रयत्न करते. अस्ती आणि रेवती गेली वकीलबाईकडे. माझं सारखं लक्ष त्याच्यातच लागलंय. काय बोलली असेल काय नाही. घ्या आल्यास वाटते तू. या या बसा. जाऊन आलात वकीलबाईकडे? हो. काय म्हणाल्या? आले. कधी आली वर रेवती? आणि आत्ताच आले. का म्हणली वकील मॅडम? त्या म्हणाल्या की म्युच्युअल कन्सेंट वरती होईल डिवोर्स. म्हणजे त्या म्हणाल्या की परस्पर संमतीने आपापसात ठरवून जे करता येईल ते करा. उगाच कोर्टात गेलं, केस उभी राहिली की सगळंच कठीण होईल. हो तेही खरंच आहे म्हणा. म्हणजे काय त्यामुळे मानसिक त्रासही वाढणार. तरी पण सुनबाई मी सांगून ठेवतोय तुला, आपण जशी नोटीस पाठवली तसा गुरु देखील हालचाल करणार. तो शांत बसणार नाही. त्यांनी नोटिशीमध्ये किंवा कोर्टामध्ये तुझ्यावर जर आरोप केले तर तू गप्प बसायचं नाही. त्याला सडेतोड उत्तर द्यायचं. आणि तो जर वाकड्यात शिरला तर परस्पर संमतीनं त्याला घटस्फोट द्यायचा नाही. चांगली पोटगी मागायची. एक लक्षात ठेव सुनबाई, मी आहे तुझ्या पाठीशी. कळू दे अशा लोकांना की जे वाईट करतात त्यांना देखील वाईट भोगावंच लागतं. जे विनाकारण दुसऱ्यावर अन्याय करतात त्यांना ते भोगून द्यावंच लागतं. माणूस पाप करतो या जन्मात, याच जन्मात त्याची फळं भोगावी लागतात त्याला. जैसे करावे तैसे भरावे म्हणतात ते काही खोटं नाही. आहो खाऊन बरं आपण आपल्याच पोरांबद्दल अशी टोकाची भूमिका घ्यायची. आपल्याच पोरांबद्दल आपण असं वाकडं नाही ना बोलू. मग काय करूया काय सांग ना. का बरं तुम्ही रागावला? मला फक्त एकच विनंती करायची आहे, राधिका तू उगीच
अशी टोकाची भूमिका घेऊ नको बरं. एकमेकांवर रागवून कोर्टामध्ये अशी एकमेकांवर चिखलफेक करून ते तुला काय म्हणायचं काय? असा घटस्फोट घेऊ नको. हे बघ सरिता, तू अजूनही असाच विचार करत राहिली ना तर गुरुला त्याच्या चुकांची जाणीव आयुष्यभर होणार नाही. अहो मी कळते ना मला तो चुकीचा आहे. आणि एक ध्यानात ठेव, मी सुनबाईवर अन्याय होऊ देणार नाही. आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस बरं. जाऊ दे सुनबाई, पोराच्या प्रेमानं आंधळी झाली आहे ती. बाबा, आईंना काय वाटून राहिलं ते मला माहितीये. मला खूप वाईट वाटून राहिलं त्यांच्यासाठी. पाऊल उचललं ना सुनबाई, आता माघार घ्यायची नाही. अजिबात घाबरायचं नाही. आम्ही आहोत तुझ्यासोबत. पण बाबा, आई हो राधिके, लढाई सुरू केलीस ना, पूर्णत्वास नाही. अरे मिस्टर सुभेदार, कम इन, या बसा बसा. हॅलो सर. कालच्या तुमच्या बोलण्यावरनं मला तुमच्या केसची थोडीफार कल्पना आली. हा, तुमचं एका मुलीवर प्रेम आहे. शनाया सबनीस. हो, आय सी. स्पष्ट बोलायचं तर तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मिसेस कडनं डिवोर्स हवाय, राईट? हा, हो. बरं, मला एक सांगा, तुमच्या मिसेसना तुमच्यापासून डिवोर्स हवाय का? हो हो, तिला हवाच आहे. म्हणजे तिनेच मागितलाय डिवोर्स आणि ती आज पण म्हणत होती. म्हणजे ती सतत म्हणत असते डिवोर्स, तर तिला हवाय डिवोर्स. मग काय प्रॉब्लेम आहे? म्युच्युअल कन्सेंटने तुम्हाला डिवोर्स मिळू शकतो, सब्जेक्ट टू वन कंडिशन. म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स मिळाला, तुमच्या बायकोची मान्यता हवी. नाही नाही सर, हाच प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे राधिका जरा वेगळी आहे. जरा वेगळी आहे म्हणजे? म्हणजे आपण म्हणतो ना जरा आतल्या काठीची, तशी आहे ती. काय काय सांगतो तुला नंतर. म्हणजे कसं आहे ना सर, ती आत्ता म्हणते की मी ओके डिवोर्स देते, पण उद्या असंही होऊ शकेल की ती अचानक बॅकफुटवर जाऊन नाहीच देणार डिवोर्स, असंही म्हणेल. म्हणजे यू नेव्हर नो. हो, काय आहे ना मिस्टर सुभेदार, तुमची बायको तुमच्यावर प्रचंड चिडली असणार आणि सॉरी टू से बायकांना पटकन राग येतो. नाही नाही, करेक्ट आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यात हे बाकीचे सगळे तिला चिथावणी द्यायला आहेतच ना. बरोबर. ओ माय गॉड, म्हणजे बाकी सगळ्यांना पण हे तुमचं प्रकरण माहिती आहे का? हो. नाही म्हणजे काय सर, लेट मी एक्सप्लेन. हा तुझा नवरा आहे ना, तुला फसवतोय. एक नंबरचा बदमाश आहे तो. नानाजी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. इतकी सोन्यासारखी माझी बायको, एवढे देवासारखे माझे आई बाबा, मी सगळ्यांना फसवतोय. मी जगण्याच्या लायकच नाहीये. आय लव्ह यू सो मच बच्चा. आय नो, आय लव्ह. राधिका, तू मिसेस राधिका सुभेदार, आता तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. बायकोला या प्रकरणाची माहिती आहे म्हणजे साहजिकच आजूबाजूच्या लोकांना माहिती असणारच. हो, सोसायटीतले सगळे म्हणजे सगळे मित्रमंडळी, सोसायटीतले मेंबर सगळे तिच्याच बाजूने आहेत, स्ट्रॉंग सपोर्टर्स. माय गॉड, याचा फायदा तुमची बायको नक्की घेऊ शकते. म्हणजे ती तुमच्याकडे कसली तरी प्रचंड मागणी करू शकते किंवा तुम्ही तिचा मानसिक छळ केलात असा आरोपही करू शकते. मग 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 काय करायचं सर? या केसमध्ये तुम्ही फॉल्टमध्ये आहात. अहो, या अशा पर्सनल गोष्टी लोकांना माहिती करून द्यायच्या नसतात. या उलट तुम्ही तिथेच फ्लॅटमध्ये दोघ जण एकत्र राहत होतात, तुमचे प्रेमसंबंध होते, त्यामुळे तुमची केस खूप वीक झालेली आहे. मिसेस सुभेदार तुमच्यावर उलट केस करू शकतात. माझ्यावर पण का? नाही नाही, तुमच्यावर नाही, यांच्यावर. सर मग हाऊ टू गो अबाउट इट, म्हणजे आता कसं करायचं?
जरा वाट बघा. त्यांच्याकडनं डिवोर्सची नोटीस येऊ दे. ती नोटीस पाहिली की आपल्याला कळेल की त्यांचं म्हणणं काय. हा राईट. जर म्युच्युअल कन्सेंटनी त्या डिवोर्स द्यायला तयार असल्या तर तुम्ही सुटलात. पण जर कोर्टात ही केस उभी राहिली तर मात्र तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. मग सर अशा वेळेला काय करायचं? सांगतो. काही तुमच्या बाजूनी साक्षी पुरावे आपल्याला उभे करावे लागतील. म्हणजे तुमच्या अगदी जवळची मंडळी, तुमची मित्रमंडळी, तुमचे आई बाबा. आई बाबा? पण आई बाबाही तिच्याच सपोर्टमध्ये आहेत. आई बाबा पण त्यांच्याच बाजूने आहेत का? सॉरी टू से, तुमची केस खूपच वीक झालेली आहे. मग नाही घाबरू नका, त्यावर आपल्याकडे सोल्युशन आहे. आता सध्या परिस्थितीमध्ये तुमच्या आईबाबांचं मन तुमच्याकडे वळवता येते का ते बघा. म्हणजे मग आपल्या केसला आपल्या बाजूने भक्कम आधार मिळेल. अन्यथा मात्र तुमची केस खूप वीक आहे. नाही यार, या वकिलांच्या बोलण्यानं मला टेन्शनच आलंय यार. म्हणजे आई किंवा बाबा यांच्यापैकी कुणीतरी एक आपल्या बाजूने असणं फार गरजेचं आहे. आणि तसं नाही झालं तर मला आता असं वाटायला लागलं हे डिवोर्सचं सगळं प्रकरण अंगावर घेऊन ना मी चूकच केली. मला टेन्शनच आलंय ग. एवढं काही नाही झालं घाबरण्यासारखं. तू चिल कर बरं. मला ठरवलंय आता डिवोर्स घ्यायचा तर घ्यायचा डिवोर्स. प्लीज तू हे नको. आणि असं करून करून काय करणार आहे ते इमोशनल फूल. इमोशनल फूल? अगं सध्या ती किती जोरात आहे माहितीये ना तुला. बिझनेस बूम मध्ये ती करेल त्याच्यामध्ये सक्सेस आहे. आणि आपलं काय, ते आई बाबाही आपल्या विरोधात आहेत. म्हणजे बाबा तर हिटलर आहेत. नाही, बाबा तर मला जन्मात माफ नाही करणार. त्या दिवशी एवढा अरोगंटली बोललो, अर्थात नंतर गिल्टी वाटलं मला, पण आता काही त्याचा उपयोग नाहीये. पण हे तर फक्त बाबांबद्दल झालं. तुझ्या आईची तर इच्छा पण नाही माहिती आपण दोघांनी एकत्र राहावं म्हणून. तुला काय माहित? ते वाईब आली मला निगेटिव्ह. नाही शनाया, आईला माझ्याबद्दल म्हणजे वाईट वाटलं असेल तिला, पण असं मनात राग नाही धरून ठेवणार ती. शेवटी आई यार ती, तिला म्हणजे वाईट वाटेल पण माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेलच ना. म्हणजे आयुष्यभर बोलणारच नाही असं नाही होणार. ठीक आहे, पण तू ऍटलीस्ट त्यांना घरात तरी नको आणू प्लीज. शनाया, पण ट्राय टू अंडरस्टँड. आई बाबांपैकी कुणीतरी एक आपल्या बाजूने स्ट्रॉंगली असणं फार महत्वाचं आहे. बाबा तर आउट ऑफ क्वेश्चन. आईच माझ्याबद्दल विचार करू शकेल. म्हणजे तिला माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेलच ना. फक्त आता तिला आपल्या बाजूने कसं वळवायचं याचा विचार मी करतोय. ही बघ कशी मऊ मऊ आहे साडी. अशा 2-3 साड्या काढून ठेवल्या. बाळासाठी दुपटी शिवणार आहे मी आता. छान आहेत, मस्त मऊ सॉफ्ट आहेत ना. अगं बाळांसाठी अशी शिवायची असतात दुपटी. तुला सांगू, पंकज ना अगदी 6वी 7वी जाईपर्यंत अशीच गोधडी घेऊन झोपायचा. मऊ मऊ गोधडी होती, माझ्या आईने केली होती त्याच्यासाठी. आणि छोटा होता तर माझा पदरच सोडायचा नाही. त्याला तो वास फार आवडायचा आणि स्पर्श. खरंय. नाही म्हणजे आईची साडी नुसती जवळ असली ना तरी आई जवळ असल्याचा भास होतो. खरंय. काय इतका वेळ तिथेच होतात का? हो, राधिकेच्या घटस्फोटाविषयी चर्चा चालू होती. आता काय चर्चा करायची? राधिका ऍडव्होकेटना भेटून आली. करतील, प्रोसिजर सुरू करतील. राधिका अस्वस्थ दिसत होती. स्वाभाविकच आहे ना. पण तिच्या सासूला फारसं आवडलेलं नाहीये. हो, बहिणी खूपच डिस्टर्ब्ड आहेत. 2 दिवस आल्या सुद्धा नाहीत. हो, पण त्या तरी काय करणार ना. नाही, गुरुनाथने त्यांना तोंड दाखवायला जागाच ठेवली नाहीये. कशा येणार त्या? ज्या आई वडिलांच्या मुलांचे डिवोर्स होतात ना त्यांना अग्निदिव्यातनच जायला लागतं बघ. कसं आहे भारती, जेव्हा एका जोडप्याचा घटस्फोट होतो ना तेव्हा ती दोघच नाही तर त्या दोघांच्याही घरातील कुटुंब, सगळी माणसं आगीत होरपळून जातात. कठीण आहे सगळं.
शनाया मला जरा ग्रीन टी दे ना. ALF shares collapse again. ALF चे मार्केटमध्ये शेअर्स परत गडगडले. पुन्हा शेअर रेट कमी झाला. आता राजवाडे नाहीतर महाडिक सर परत ऐकवणार काहीतरी. एक मी आहे, हे सगळ्या गोष्टींचं टेन्शन उरावर घेऊन बसलोय, आणि एक ही आहे. कसलंच काही वाटत नाही या मुलीला. आई कशाला करते फोन? शनाया बंद कर ना, मला ग्रीन टी दे ना प्लीज प्लीज प्लीज. हा हॅलो आई, कशाला फोन करतेस? नाईलाज आणि फोन केला. कसला नाईलाज? नाही, आता इतरांसारखं तू पण कोड्यात बोलायला लागलीस का? कोडत तू आमच्या समोर मांडून ठेवले ना गुरु, जे सुटतच नाहीये. स्पष्टच विचारते, काऊन बरं तुला घटस्फोट हवाय त्यापासून? हे बघ तू आई, अगं मी कुठे घटस्फोटाची भाषा करतोय? मी करेन का असं कधी? हा, तुझ्या लाडक्या सुनबाईंनाच हवाय घटस्फोट. मी तर राधिकालाही समजावलं, त्यासोबतही बोलले, पण ऐकूनच नाही राहिली ना ती. बघ आता काय तूच ते. तर मी का करू बा? तूच पहा का करायचं ते. उगीच काऊन बरं आपली इज्जत, आपल्या इज्जतीची लखतर सगळी वेळशीवर टांगतात तुम्ही बा. काही नाही, अथर्वचा तरी विचार कर ना. आईकडून सिंपथी मिळवायची हीच संधी. ऐकत आहे का? काय ठरवायचं तर ठरव ना लवकर. आई मी आता काय बोलू याच्यावर? हा, बघ मला माहितीये माझ्याकडून चुका झाल्यात, मान्य करतो ना मी. आणि ऑफिसमध्ये आता माझ्यावर किती संकट आहेत तुला काय सांगू मी. पण इकडे ही राधिका काय वागते माझ्याशी. मला मदत करायची सोडून चार चौकात अपमान केला तिने, माझा इन्सल्ट केला. परत मला म्हणाली मला डिवोर्स हवाय सगळ्यांसमोर. आता असं वाटतंय की जणू काय तिला बदनामीच करायची माझी. मी काय करतो याच्यामध्ये सांग बरं मला. बरं तुम्ही सगळे तिच्याच बाजूने, तिचीच बाजू घेताय. माझ्या बाजूने आहे का कोणी? तू काऊन त्या शण्यासोबत गेला? हा, केलं तर केला, एवढी मोठी चूक केली तू ना, आणि तीच बाजू घेते तू. त्यासोबत साखरपुडाही केला. तुला काही कळत नाही खरे आमची किती बदनामी झाली ते. हा, आता तोंड कसं वर काढायचं सांग बरं. बघ आई तू काही म्हण, पण मी शनाया सोबतच राहणार. हा ना, हेच तर आहे ना तुझं. तुला किती बोलावं, काही करावं तरी तुला कळत नाही ना. तू त्या नादानं यायचा देखील अपमान केला. माझ्या नवऱ्याचा कोणी अपमान करेल ना, मग तो मुलगा असू दे नाही तर कोणी असू दे, माफी नाही करायची बरं मी. हे बघ आई, हे बघ मला कळतंय ना काय होतंय ते. मला बाबांची कंडिशन कळतेय ना. हाव ना, कळत आहे तुला. मग येन माहित येत यायच्या पाया पण बोल मा चुकलं, यापुढे असं नाही वागणार, नाक घास द्यायच्या समोर. मग बोलन मी तुझ्यासोबत. हा ठेवते. बाबांची माफी मागू? फाडून खातील मला.